सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर, नमो नारायण. अधिक मास महात्म्य या ग्रंथाचा आजचा शेवटचा अध्याय म्हणजे 30वा अध्याय आपण आज सुरू करू. तर सर्वसाधारणपणे ज्या ग्रंथांमध्ये शेवटचा अध्याय असतो तर तो अवतरणिका म्हणून असतो, तर तसाच हा अवतरणिकाच आहे. आपण पहिल्यांदा याचं श्रवण करू, नंतर मग याचं संदेश किंवा बोध जो आहे त्याच्यावरती चर्चा करू. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय 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 श्रीराम, अनुपम्य तुझा महिमा, तव कृपा बळे माझी नेमा. सिद्धी पावविले दातारा, मार्गे कवी थोर थोर झाले, त्यांनी अपार ग्रंथ केले, ते तू गीती आळवीत गेले. तुवा धावणे केले तत्काळी, तयाची येथे न साजे उपमा. मी तव अधमा माझी अधमा, नाही क्रियादान धर्म, नाही सुगम उपाय ठावा. वाचे सही नाही मधुरता, किती आळवावे रघुनाथा. त्याही वरी दरिद्र अवस्था, सदा वाहे चिंता हळहळ. तेथे मी काळ कैसा क्रमावा, म्हणून उद्गार झाला जीवा. बुद्धी दाता तू राघवा, तुझी भाव अगम्य. हे माझी नवे स्वबुद्धी कविता, अवघी ही तुझी सर्व सत्ता. वाचेसी नाही मधुरता, परिसंपूर्णता तुवा केली. मागील कवीचे जे जे बोल, ते तव सुवासिक पुष्पे केवळ. येथे माझी वाणिक केवळ, धत्तुर पुष्पे जाणपा. समर्थे मौक्तिकांची लाखोली, तुझ लागी रामा अर्पिली. तेथे माझी हे वाग्वल्ली, तुलसी दल समर्पिलेसे. आता कळसाध्याय 30वा, तो कृपाबळे सिद्धी ते न्यावा. संपूर्ण मल महात्म्याचा ठेवा, तुझ प्रति देवा पावो दे. संपूर्ण व्रताचे जे फळ, माझे तव हेची सकळ. तुझ प्रित्यर्थ अळुमाळ, पावो सकळ देवराया. आता परिसाहो सादर, श्रोते सज्ञान चतुर. संपूर्ण कथिला प्रसर, लक्ष्मी नारायण संवाद. संपूर्ण भरता एक मास, त्याची गणती 30 दिवस. म्हणून अध्याय हे 30 झाले असती निर्धारे. या 30 मौक्तिकांच्या माळा, सभाग्य श्रोती घालाव्या गळा. भावे अर्चिजे धन सावळा, घाला गळा त्याची या. किंवा हे 30 दीप उजळा,
भावार्थे घृत वाती घाला अंतर्ज्योत पे पाजळा तेने ओवाळा लक्ष्मी रमण अथवा हे 30 कुंभ जाण श्रवण जीवने भरिजे पूर्ण भावबळे दिजे हो दान तेने नारायण संतोषे वाद विवाद टाकून मूकवत करावे श्रवण तेची तुम्हा घडे मौन्य तेने नारायण संतुष्ट पै ऐसी या संपूर्ण नेमा अर्चिजे हो पुरुषोत्तमा तया योगे कर्मी कर्मा मुक्त होती प्राणी पै ऐसे हे 30 अध्याय पूर्ण ग्रंथ झाला सो निर्माण तुझ प्रती पावो नारायण हे वाक पुष्पचरणी अर्पिले संपूर्ण ग्रंथ जरी न हो श्रवण तरी शेवटील अध्याय हा पूर्ण श्रवण फल प्राप्ती जाण समग्र कथन ग्रंथ गर्वी म्हणून 30 अध्यायांची वेगवेगळाली फळे त्यांची परिसवू तुम्हा तैसेची एकाग्र मन असो द्या मिळवणी समग्र ऋषींचा मेळा सूताप्रती त्यांनी प्रश्न केला सूत तया ते वदता झाला लक्ष्मी नारायण संवाद मलमासाची उत्पत्ती कथिता झाला निगुती ब्राह्मण सेवा दान पद्धती सांगून प्रथमोध्याय संपविला द्वितीयोध्यायी गोसेवा वर्णन कमलासनाचा गर्वहरण केतकी आणि धेनू ते जाण असत्य वदना पंचवदने शापिले गोसेवा विशेष पाही निवेदिली तृतीयोध्यायी पौलव्य ऋषी ते छळिता वासवी नवल पदवी ऐकिली वासवासहित तिन्ही देव शापवया ऋषी पुंगव उदक घेता धेनू अंगी सर्व देखता झाला ऋषी तो मग उदक टाकीता झाला विवेके क्रोध शांतविला प्रसन्न होऊन देवता मिळा ऋषी वैसविला विमानी चतुर्थोध्यायी कथा बरवी ब्राह्मण सेवा निवेदिले आगवी उपरी दृष्टांती कथा लागवी शूद्रे नेले पहा द्रव्य ते नृगराज झाला सरड ब्रह्मशाप अति प्रचंड तो कृष्ण दर्शने उद्धरिला वितंड पंचमोध्यायी कथा ही सहाविया माझी कथा दान महिमा वर्णिला तत्वता आणि दीपदान विपस्त्री करिता उद्धरिला मार्जार सातव्या माझी कथा बरवी शांकली विप्र सामवेदी पाही त्या ते भार्या उभयताही एकी अधोगती एकी उद्धारू दीपदान करिता ज्येष्ठ कांता धाकुटी सतत मत्सर्य विध्वंसिता त्रय पुत्र नष्ट होऊन अधोगतिता प्राप्त झाली ती येते अष्टमोध्यायी कथानक उत्तर देशी नर्मदा तीरी एक ज्योतिषी ब्राह्मण एक अति कृपण धनवान तो कांतेने उदक म्हणून पय दिधले त्या योगे शेष प्रसन्न वदने बोले संचित द्रव्य कांतेचे बोले देऊन लावले साधनासी दक्षिण देशी मैस्मृती नगरी विप्रस्त्री वैधव्य वृद्धाचारी ते व्रत करिता शूद्र नारी तात्काळ उद्धरी पुण्योदके 7 दिवसांचे स्नानोदक तीते करी अर्पिले देख उद्धरागती तात्काळिक वाराणसी देख जन्म झाला काशीनाथ नामा विधान उभयता वृद्धा सहित विमान 9व्या माझी हेची कथन झाले संपूर्ण निर्धारे दशमा माझी कथा पाही अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री मौन्यव्रत करितांना होई उद्धार तयाचा 11व्या माझी कथा अव्यग्र पंचपर्वे सांगितली साचार व्यतिपात वैधृती अमावस्या थोर पौर्णिमा आणि द्वादशी द्वादशा माझी तेची कथा सांगितली परवाची कथा पौर्णिमा अमावस्या तत्वता महिमा निरुता वर्णिले त्रयोदशा माझी कथा निवेदिले त्रिरात्रीचे व्रता दशमी एकादशी सहिता द्वादशी महिमा वर्णिला आणि अंबरीश नृपराणा दुर्वासे केली छळना तात्काळ पावला नारायणा 14वा जाण असे हा श्रीरामये व्रत करिता द्वादशी तेची व्रते शतमुख रावणासी मुक्ती दिधली तयासी 15व्याशी हे कथा इंद्राची अप्सरा स्मित विलासिनी दुर्वासे शापिले तिये लागुनी ते पिशाच होनी याज्ञवल्किनीची
मैत्रिणी 16व्या माझी उद्धरली. धर्मशर्मा स्वस्त्रियेशी प्रतिष्ठानता, व्रत करी त्रिरात्री नेमस्ता, पिशाच उद्धरणी तत्वता. 17व्यात हे कथा. विंध्याद्री पाठारी जाण, गर्ग नामे नगरी पूर्ण, तेथील एक भृगु गोत्री ब्राह्मण, कन्या जाण तयाची. ती येथे वैधव्य प्राप्त होता, व्रत प्रभावे अक्षयी सौभाग्यता, नामी मंगळा गौरी तत्वता, वाराणसीये. 18व्या माझी हे कथा. आता 19वा तत्वता. विप्रदास नामे शूद्र होता, आचार्य व्रता कांते सहित, तयाने उद्धरला राक्षस, देवनी त्रिदिनी पुण्यास. आता 20व्या माझी विशेष कथानक परिसिजे. सौराष्ट्र देशी प्रभास नगरी, तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी, स्नानास जाता गंगा तीरी, पिशाच निर्धारी उद्धरिला. सौराष्ट्र देशी अति सुशीळ, प्रभास क्षेत्र परम विशाळ, तेथील ब्राह्मण पुण्यशीळ, नामे जाण सोमशर्मा. तयाने आचारिता व्रतास, स्नाना जाता उद्धरिला राक्षस, त्रिरात्री देवनी व्रत पुण्यास. 20वा निर्दोष जाणीजे. विराट देशाची ये ठाई, माहुर नामे नगरी पाही, रेणुका दैवत तय ठाई, अनुसूया परम पतिव्रता. तेथील एक शूद्र भावार्थी, विप्रसेवा करीतसे दिनराती, कुष्ठ भरताच तया प्रती, गंगा स्नाने उद्धरागती तो गेला. असे कथानक 21वा. आता परिसा 22वा. नाना दानाचा वेगळा ठेवा, सांगितला आदरेसी. तेथे महिस्मृती नगरी, एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री, तेथे नारायण राहून मंदिरी, विपरीत परिपय केली. तक्र विक्री तयाचा कुमर, तात्काळ केला तयाचा उद्धार, विप्र दुहिता होती जार, तेही उद्धार पावली. ऐसा कथानक बरवा. 22 पासून 24वा. आता ऐकिजे 25वा. प्रेम भावा आदरेसी. मासा माझी मलमास उत्तम, स्वये बदला पुरुषोत्तम, अरुंधती पार्वती संवाद परम, अखंड सौभाग्य लादले. वीरबाहू नृपाची कांता, तिथे प्रबोधी प्रधान वनिता, ते तव व्रता ते हेळणा करिता, शरीरी अवस्था भोगली. मग मंडन प्रधान कांतेसी, कारागृही ठेविले नृपवरे त्यासी, स्वप्ना माझी येऊन ऋषिकेशी, मुक्त तयासी करविले. इतका कथानक 26वा. पुढे ऐकिजे 27वा. समान फळव्रत प्रभावा, उसे माधव लक्ष्मी ते. साधारणे करिता व्रतास, काही न लागता सायास, ऐशा अधमी स्त्री पुरुषास, पावली निशेष मोक्षाते. ऐसा कथानक सुशर्मा नृपवर, कथितसे अंगिरा ऋषेश्वर. 27व्या माझी प्रकार, झाला साचार इतुका. आता अष्टविंशतिथी कथा. पतिव्रता धर्म बदलासे तत्वता, काश्मीर देशी धर्मशर्मा द्विज होता, त्याची कांता पतिव्रता निसीमा. ती येते पुत्र झाले 2 पाही, ते उद्धरिले निषादिये लवलाही, ऐसी तेथील पदवी आघवी. 28 माझी आणिजे. व्रत उद्यापनाची सविस्तर, कथिता झाला शारंगधर. 29व्या माझी समग्र, हाची प्रकार सांगितला. उद्यापना वाचून व्रतसिद्धी, प्राप्त होय कदाची कधी, म्हणून उद्याचना ते आधी, आचरा हो भावार्थे. आता कळस अध्याय 30वा. तो भावबळे परिसावा, म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा, हाता चढे अनायासी. जरी नित्य न घडे पुराण श्रवण, तरी शेवटील अध्याय पूर्ण. ऐकिजे एकाग्र मन करून, फळ संपूर्ण तोला आहे. ऐसी हे 30 कमळ पुष्पमाला, सभाग्य श्रोती घालीजे गळा, जोडुनिया कर कमळा, प्रार्थितो सकळा बद्ध हस्ते. एवं 30 अध्याय संपूर्ण ग्रंथ, तुझ अर्पिला रघुनाथ नाथा, वदता आणि वदविता सकळ सत्ता पै तुझी. मी तव मतिमंद आळसी, प्रापंच धंदा अहर्निशी, नेणो काहीच साधनासी,
दान धर्मासी नसे धन, ऐसा मी दरिद्री अकिंचन, तुझी सेवा करू नेणे जाण, या लागी कळेल तैसे कृपादान, करी रघुनंदना तुझी एक, अवघ्या ग्रंथाची रचना बरी, संपूर्ण झाली सागराचे तीरी, तेथे पश्चिमेशी मुमुक्षपुरी, असे राजधानी सांप्रत, तेथे ग्रंथ पावला सिद्धी ते, नमनीय श्री गुरु मोरेश्वरा ते, तयाचीने वरद हस्ते ग्रंथ सिद्धी ते पावला, उमा नामे माझी माता, साध्वी ते परम पतिव्रता, मनोहर नामे अमुसा पिता, तया उभवता बंदलिसे, जयशी शिव आणि भवानी, ते बी उभयता मज लागुनी, भाव धरून त्यांचे चरणी, ग्रंथ कथनी संपविला, शके 1772, साधारण नाम संवत्सरी, पश्चिमेशी समुद्रपुरी, ग्रंथ निर्धारी संपविला, ग्रंथकर्ता नामाभिधान, गोपीनाथ बाहती सर्वजन, मनोहर सुत म्हणून अभंगी नाम जाणते, गोपीनाथ तोची नारायण, जो गो इंद्रियांचे करी पाळन, तोची हृदयस्थ श्री भगवान, ग्रंथ जाण वदला तोची, म्हणून हा मास उत्तम, नाम जाणा पुरुषोत्तम, एकादशी सर्व उत्तमोत्तम, कृष्ण पक्ष निर्धारिसे, सौम्यवार असे ते दिनी, सौख्य दे सकळा लागुनी, परम पर्व काळ हरिदिनी, ग्रंथ कथनी संपविला, श्रोता आणि वक्ता याते, श्रवण करीती जे भावार्थे, आयुरारोग्य ऐश्वर्याते, पुत्र पौत्राते तो पावे, आधी व्याधी नाही दरिद्र, मनेच्छापूर्वी रघुवीर, ऐसा बदला सर्वेश्वर, लक्ष्मी ते आदरेसी, इति श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराण सारोद्धार संमत, मनोहर सुत विरचित, 33तमोऽध्याय गोडः, श्रीकृष्णार्पणमस्तु, इति मलमास महात्म्यं संपूर्णं, श्री अधिकमास महात्म्यं संपूर्णं. अधिक मासाची ही पोथी आपण वाचली, आपण ऐकली, तिचा अर्थ जो होता तो खूप भावपूर्ण आपण समजून घेतला, व्रत कसं करायचं तेही समजून घेतलं, आणि सर्व विधी जे आहेत तर ते कसे करायचे, धन कमी असो जास्त असो, शारीरिक क्षमता असो नसो, विविधतेने अगदी सहजतेने भगवान नारायणाने लक्ष्मीला हे सांगितलंय. आता भगवान नारायणाचा आणि लक्ष्मीचा हा जो संवाद आहे हा कोणासाठी नसून आपल्यासाठीच आहे. म्हणजे हे फक्त आपलं कल्याण व्हावं, आपण कोणतीही कारणं सांगू नयेत की माझ्याकडे धन नाही, माझ्याकडे ऐश्वर्य नाही, माझ्याकडे शारीरिक क्षमता नाही, माझ्याकडे बुद्धी नाही, असे कसलेही कारणं न सांगता हे व्रत करावं. कोणतं तरी एक व्रत नेमाने करावं, आणि त्या एक व्रत केल्याने तो जो नारायण पावतो तर त्याची जी अनुभूती आहे तर ती प्रत्येक फक्त त्या वैयक्तिकरित्या व्रत करणाऱ्यालाच ती कळते. तो जो भाव आहे आणि ती अनुभवता जी आहे ती फक्त त्या व्रत करणाऱ्यालाच कळते, इतर जणांना ती कळत नाही. पण त्यांनाही तन्मार्गाला लावायसाठी असे हे ग्रंथ असतात. मग हे ग्रंथ जेव्हा एखादा ग्रंथकार लिहितो, एखादी पोथी जेव्हा असा ऋषीमुनी हा लिहितो, विद्वान पुरुष, तर त्या पाठीमागे 3 लोकांची त्याला आशीर्वाद पाहिजेत असतात. एक तर त्याचे आईवडील, त्यांचे आईवडिलांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असावेच लागतात, आणि त्याच्यानंतर त्याच्या सद्गुरूची कृपा ही त्याला लागते. म्हणून ह्या ग्रंथकाराने लिहिलं आहे की माझे आईवडील जे होते तर ते शिव आणि पार्वतीसारखेच होते, माझी आई पतिव्रता होती आणि माझे वडील शिवासारखे होते. जेव्हा एवढा आदर आईवडिलांना दिला जातो तर त्यावेळेस आपोआपच हे सगळे जे परमार्थातले जे आपण म्हणतो की मुक्तीचे मार्ग, मोक्षाचे मार्ग किंवा अमरत्व प्राप्त व्हायला इथून सुरुवात होते. अमरत्व म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतो की हे अमर झाले, ते अमर झाले.
अमर झाले म्हणजे नेमकं काय झालं? यांनी हा ग्रंथ लिहिला. आता हा कधी लिहिला? त्याने लिहिते की ते इतक्या साली लिहिलेला आहे म्हणून. आणि आता हे त्यांचे जे विचार आहेत हे त्यांनी शब्दबद्ध या ग्रंथात ग्रथित केले. म्हणजेच आता जोपर्यंत हे ग्रंथ आहे आणि जोपर्यंत ह्या ग्रंथातले अक्षर आहेत तोपर्यंत ते अमरच झालेलेच आहेत. यासाठी त्यांच्या मातापित्यांचे त्यांना आशीर्वाद आणि सद्गुरूंची कृपा ही त्यांच्या पाठीमागे होती. अमरत्व म्हणजे काही असं काही अमृत आलं आणि अमृत पिऊन अमर झालं असं काही नाही. लोककल्याण करताना कोणताही तुम्ही एक नियम केला आणि तो शेवटपर्यंत पाळा तर तो कुठे ना कुठेतरी तो शब्दबद्ध होतो, कोणीतरी तो शब्दबद्ध करतो. आता त्या काळामध्ये ग्रंथ असल्यामुळे पुस्तकं छापले जायचेत. आता सगळे हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत. तर त्यात जे लिहिलेलं असतं सगळे वेद पुराण वगैरे हे आता यामध्ये सॉफ्ट कॉपी सगळीकडे उपलब्ध आहेत. म्हणजे व्यासमुनी जसे अमर झाले तसे अनेक ग्रंथकार सुद्धा अमर झाले. म्हणून शेवटची या कळसाध्यायामध्ये त्याने तो जी सगळी एकदा पुन्हा अनुक्रम जो दिला की पहिल्या अध्यायात आपण हे पाहिलं, दुसऱ्यात हे पाहिलं, तिसऱ्यात हे पाहिलं. कशासाठी हे पुन्हा पुन्हा सांगत राहतात? तर ग्रंथकाराला माहिती असतं, त्या परमात्मा स्वरूप असतं, संत स्वरूप त्या माणसाला माहिती असतं की प्रपंच करणारा व्यक्ती थोडासा विसरभोळाही असतो ह्या परमार्थाच्या कामात. स्वार्थाच्या कामात किंवा प्रपंचाच्या कामात तो विसरभोळा नसतो, पण तो परमार्थाच्या काळात विसरभोळा असतो. मग मी विसरलो, तुम्ही कुंभ सांगितला होता का, अजून काय सांगितलं होतं, मग दिवा सांगितला होता का, समय सांगितली होती, मग स्नान सांगितलं होतं, तर मग कोणतं स्नान सांगितलं होतं? हा विसर प्रपंच करणाऱ्याला सोयीस्कररित्या पडू शकतो. म्हणून ह्या अशा ग्रंथांमध्ये सगळी परत अवतरणिका दिली असते की परत याच्यासाठीच की हे महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं आहे म्हणून हे तुम्हाला दुसऱ्यांदा सांगणं चाललेलं आहे. आणि दुसऱ्यांदा सांगितल्यानंतर मग लक्षात ठेवा तुम्ही आणि कुठलं तरी एक व्रत करा. अशा तऱ्हेनं हे व्रत झालं तर ह्या याच्यातून बोध असा होतो की सद्गुरूंप्रती तर प्रत्येक व्यक्ती ही त्या सद्गुरूप्रती तर तिची धारणा भावना खूप वेगळीच असते. ती अशी शब्दात सांगता येत नाही. पण जर इतकं अमरत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर माता पित्यांची सेवा असावी, सेवा करावी. आता सेवा समजा जमत नसली, शारीरिक सेवा जमत नसली तर त्यात एक आर्थिक सेवा पण आहे की त्यांना ठराविक रक्कम ही आईवडिलांना ती स्वकष्टार्जित धन प्राप्त जे केलेलं आहे त्याच्यातून ती द्यावी. असं काही नाही की लाखो रुपये त्यांना दिले पाहिजेत, कारण प्रत्येकाच्या आईवडील तर इतके स्वाभिमानी आणि परिपूर्ण असतात की ते एक वेळेस एक चटणी भाकरी खातील पण ते असं दुसऱ्याला कधी मागणार नाहीत. म्हणून ह्या ग्रंथामधून ग्रंथकाराने त्यांच्या आईवडिलांच्या प्रती जी भावना व्यक्त केलेली आहे त्यामधून आपण एकच धडा घेऊ शकतो, एकच बोध घेऊ शकतो की नाही समजा तशी सेवा झाली तर निदान अपशब्द तरी त्यांच्याशी बोलू नयेत आणि गुरूंप्रती ही जी भावना आहे ही कधीही ढळू देऊ नये. म्हणजेच मग हे अशा प्रकारे अमरत्व प्राप्त होतं. इथे आपण ह्या 30व्या ग्रंथाची अवतरणिका पाहिली, 30व्या ग्रंथातला आपण बोधही पाहिला. आपण सगळ्यांनी 30 दिवस वेळात वेळ काढून हे सगळे अध्याय ऐकले, हे समजूनही घेतले. कारण काय की तुम्ही जर कोणी ऐकणारच नसतं तर मग सांगणाऱ्याला तेवढा काही आनंदही आला नसता. पण प्रत्येकाने तो आनंद घेतला आहे, श्रवणाचा घेतला आहे, वाचनाचा घेतला आहे. म्हणून प्रत्येकाच्या हृदयस्थ नारायणाला माझा साष्टांग प्रणिपात. जय श्रीकृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायणा. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय.